सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कोण भरून काढणार असा सवाल आता मुंबई उच्च न्यायालयानं विचारलेला आहे। न्यायालयामध्ये मराठा आंदोलनाच्या निमित्तानं सुनावणी पुढील 4 आठवड्यांनी आता होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयानं हा आता निर्वाळा दिलेला आहे। न्यायालयामध्ये मराठा आंदोलनाच्या निमित्तानं आता सुनावणी पार पडली आणि मुंबई उच्च न्यायालयानं खडा सवाल सुद्धा विचारलाय। पुढची सुनावणी 4 आठवड्यांनी होणार आहे। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कोण भरून काढणार असा सवाल आता कोर्टानं विचारला आणि या संदर्भामध्ये माहिती देते आमची प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्यासोबत आहे। ज्योत्सना, कोर्टानं आता नेमके आता हे खडे सवाल विचारलेले आहेत। नेमकं काय नुकसान झालंय असं की आता सरकार आता कोर्ट आता सरकारवरती आता ताशेरे ओढताय? खरंच हा एक सवाल सर्वांनाच उपस्थित होतोय की नेमकं असं काय नुकसान झालंय सार्वजनिक मालमत्तेचं, की सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान भरपाई कोण करणार असा सवाल कोर्टाला सुद्धा पडलाय। कारण आपण बघतोय की मॉब जो आहे, मराठा आंदोलक जे आहेत त्यांनी काही नियम अटी शर्ती मोडल्या का, तर त्यामध्ये तथ्य समोर दिसून येतं। कारण जी जागा नेमून दिली होती ती आझाद मैदान होती। नो पार्किंगच्या ठिकाणी अनेक गाड्या ज्या आहेत त्या लागलेल्या होत्या। आंदोलन ज्यावेळेस सुरू झालं त्याच्यानंतर जे आहे ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे आहे ते जवळपास शनिवार रविवार होता। त्याच्यामुळे काही असं म्हणावं लागलं की सामान्य मुंबईकरांना त्याचा त्रास झाला, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती खोळंबली होती। अनेक रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आले होते। दक्षिण मुंबईमध्ये खास करून आझाद मैदानाच्या आसपास जितकी आस्थापनं होती, हॉटेल्स होती, दुकानं होती, जी काही सरकारच्या अखत्यारीत येत नसतात, तो प्रायव्हेट बिझनेस असतो, खाजगी बिझनेस असतो, ती काही काळ जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली होती। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवरती मात्र जो आहे तो अतिरिक्त ताण पडला। मुंबई पोलिसांवरती जो आहे तो अतिरिक्त ताण पडला। पण बघितलं आपण की 5 दिवस हे मराठा बांधवांचं आंदोलन जे आहे ते सुरू होतं, मात्र कुठेही तोडफोड, कुठेही काही असं काही घटना घडली नाही जेणेकरून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होईल। तरी पण हा कोर्टाचा सवाल उपस्थित होतोय, कारण कोर्टाने जे आहे ते काही निरीक्षणं नोंदवली होती। इतकंच नव्हे तर कोर्टाच्या न्यायाधीशांचं कालच्या सुनावणीमध्ये हे सुद्धा मत होतं की 3 वाजेपर्यंत जर मैदान खाली झालं नाही दक्षिण मुंबई